पण साप कोणता आहे, पाऊस भरपूर झालेला आहे तरी या गौऱ्याच्या ह्याच्यात साप आहे. ही जी पाहताय आपण जुनी पद्धत गौऱ्या लावायची. आता तर माणूस मेल्यावर सुद्धा गौरी भेटत नाही, पण चला खेड्यागावामध्ये आणखीन बी पद्धत आहे. तर ह्याच्यामध्ये साप आहे, आपण बघू. कुठं बघितलाय? पलीकडल्या साईडने का? काय करू नका. हा वरच्या काढा तुम्ही. नाही असं व्हायब्रेशन झालं का गौरीचं कामाचे काय गावाचे असतील ते साप असं झालं का साप खालच्या साईडने निघून जात असतोय. म्हणजे वरी व्हायब्रेशन झालं की साप बोळ पिळा असले तर काय नाही असली तरी हो हो आपण सगळं मारलं धरला ना ते पुन्हा धरला की त्यांनाच. 2-4 दिवसानंतर पत्र्या खाली धरला पुन्हा त्यांनी साईडला त्याच्या का पण असते रे स्टॉप करा साईडला असं ऑप्शन त्याला. साईड आपण जर अलीकडल्या साईडने खेळा चालू खेळा नाही इथं बी दिसली तुम्हाला मागेल ती गेली. तर चला पाहू शकता मित्रांनो, आपण ब्लॅक कलर म्हणले तर ही रेड स्नेक धामण हिला नाव दिलेलं आहे. कारण की ह्याच्यापासून म्हणजे भीती तर काही नाही आहे, पण माणूस सरासरी साप म्हणला की काठी आणि कुऱ्हाड घेतोय आणि ह्याच्या नावामुळं भीती खरी सापाच्या. आपण पाहू शकताय की जास्त चपळ ॲग्रेसिव्ह राहते आणि जास्त खाणं म्हणजे उंदीर. तर आज नवरात्रातली दुसरी माळा आहे. गेल्या वर्षी पण आपण असंच नवरात्रामध्ये पहिले का तिसऱ्या माळीला असं साप धरलेला होता. तरी सर्वांना विनंती, साप मारू नका. साप मारणे हा पर्यावरणाचा एक हिस्सा आहे आणि शासकीय दवाखान्यात औषध गोळ्या बोलून सापाच्या विषयापासून आणि शक्यतो आता हे गौऱ्या आणि ह्याला कलवड म्हणतात, हा फार जुन्या पद्धतीतला. असं कोणी रचून ठेवत नाही. आता ही जुनी पद्धत आहे, पण तरी बी एवढ्या दिवस ठेवू नका, कारण ही गौरी कुजून गेली पूर्ण. कारण ही बऱ्याच दिवसाचं कलवड आहे आणि ही पद्धत पाहिजे. कारण विचार केला जुन्या पद्धतीत तर गौरी आताच्या बाईला थापता सुद्धा येत नाही आहे. काही लोकांना तर गौरी ही माहीत नाही आणि आता वरवर एवढी दुर्मिळ झाली. पहिला जुना शब्द तुझ्या तोंडावर गौरी मांडली, आता गौरी नाही नुसती लाकडं ठेवी. अजून हसण्याचा भाग नाही आहे, पण विचार केला तर जुनी परंपरा ही बुडत चालली. जुनं ते सोनं. पहिल्या लेडीजने तर पहाटं उठून शेणामध्ये हात घालून हे गौऱ्या थापल्या तर तिथं लक्ष्मी नांदत होती. आता ती लक्ष्मी 10च्या पुढे उठते, आमच्या घरची सुद्धा. त्याच्यामुळं काय नाही, चला म्हणजे तुम्ही व्यवस्थित राहा, हातापायाकडे बघून राहा. आणि पाऊस भरपूर झाला आहे, लेकरं बाळं पाण्याकडे जाऊन येईल. जय हिंद, जय भारत.